दरम्यान सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात पुढची रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर आज बैठक बोलावलेली होती। हिंदीची सक्ती चालणार नाही अशी भूमिका मनसेने घेतलेली आहे। तसंच मनसेने इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे। मात्र जर सरकारने ही सक्ती मागे घेतली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केलं जाईल असंही मुंबई मनसेने इशारा देताना म्हटलंय। राज ठाकरे यांच्या बैठकीमध्ये मनसैनिकांना हा जीआर वाचून दाखवण्यात आलेला आहे आणि पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन राज ठाकरे यांनी केल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। प्रामुख्याने सन्मान्य राजसाहेबांनी बैठक बोलवली होती। जो जीआर निघालेला आहे याच्या संदर्भात साहेबांनी माहिती दिली की काय आहे काय नाही ते आणि पुढे काय करायचं या संदर्भातलं मार्गदर्शन। मनसेची भूमिका ही ठाम राहणार आहे, ठाम भूमिका आहे आणि तीच भूमिका पुढे कशा पद्धतीने जायचं त्याच्यावर याच्या संदर्भातलं मार्गदर्शन साहेबांनी शासनाला आपण अल्टिमेटम देणार आहात का हा जीआर मागे घेण्यासंदर्भात? आणि जर का शासनाने 2 दिवसात तो निर्णय आम्ही काल अल्टिमेटम दिलेला आहे, आता शासनाने निर्णय करायचा आहे। अन्यथा पुढचं काय पाऊल असणार? त्याच्या संदर्भातलं आज मार्गदर्शन केलं आणि पुढचं पाऊल तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल।